राज्यामध्ये उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललाय। विशेषतः विदर्भ अक्षरशः तापून निघालाय। वर्ध्यामध्ये तब्बल 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अनेक शहरांमध्ये पारा 45 सेल्सिअसच्या पुढे गेला। हवामान खात्याने 25 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिलाय आणि सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत या वेळेत घराबाहेर पडू नका असंही आवाहन केलंय। विदर्भातली काही शहरं जगातली सगळ्यात उष्ण शहरं म्हणून गणली जात आहेत। पाहूया एक विशेष रिपोर्ट। विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बुधवारी वर्धा येथे 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। विदर्भात उष्णतेनं कहर केला असून पुढील काही दिवस नागरिकांची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आणि स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। वर्ध्यात 47.1 सेल्सिअस तर ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरमध्ये 46.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गडचिरोलीत 46.2, नागपूरमध्ये 45.6, अमरावतीत 44.8 आणि अकोल्यात 43.8 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय। पुढील 5 ते 7 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2013 मध्ये नागपूरचे तापमान 47.9 सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। विदर्भातील उष्ण लाटेनं भीषण रूप धारण केल्यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांमधील तापमान 47 सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मई का जो आखिरी वीक होता है या फिर मई का जो सेकंड हाफ होता है उसमें तापमान में काफ़ी अच्छी बढ़ोतरी देखने को मिलती है। और हमारे पिछले आंकड़े ये भी बताते हैं कि तापमान जो है मई के महीने में 47, 48, इवन 49 तक भी पहुंच चुका है। तो ये असामान्य प्रक्रिया नहीं है। ये जो सीजनल जो हीट्स होते हैं वो होती है। लेकिन सबसे अहम बात इस बार है कि जो परसिस्टेंसी, जो हीट वेव के जो डेज हैं वो लगातार बने हुए। जैसे हमने देखा है अकोला जो है लगातार 10 से 11 दिनों से हीट वेव से प्रभावित बना हुआ है। वर्धा, अमरावती ये जो है लगातार 9 दिनों से 8 दिनों से जो है हीट वेव से प्रभावित हो रहे हैं। विदर्भातील काही शहरं सध्या जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत झळकत आहेत। वर्धा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि नागपूर ही शहरं अनेकदा जागतिक तापमानाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर दिसतात। त्यामागची कारणं काय आहेत ते पाहूयात। राजस्थानकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे तसंच समुद्रापासून दूर असल्यानं विदर्भात आर्द्रता कमी असते। जंगलाची घट, वाढतं शहरीकरण धोक्याचं ठरतंय। काँक्रीटचं वाढतं प्रमाण उष्णता वाढवतंय। हवामान बदलाचा परिणामही गंभीर होत चाललाय। विदर्भात सुद्धा वातावरण गेल्या 5-6 दिवसापासून कोरडेच आहे। पाऊस येण्याला आहे। काही हवामान शास्त्रीय परिस्थिती नसल्यामुळे सातत्याने तापमान वाढत असून पुढील 3 दिवस आणखी तापमान वाढलेलेच राहण्याची शक्यता असून आज हवामान खात्याने विदर्भ, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला असून त्यानंतर 2-3 दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे। हवामान बदलाचा परिणाम जगावर होताना दिसतोय। मात्र विदर्भासह राज्यात झाडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले, वनीकरणाचं प्रमाण वाढवलं तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।